नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ग्रामपंचायत कर्मचारी 4511च्या वतीने राज्यव्यापी आंदोलन संभाजीनगर येथे 20 तारखेला दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यांच्यात या अधिवेशनात प्रमुख उपस्थिती देवेंद्रजी फडणवीस साहेब व तसेच सुमित्रा पवारजी उपमुख्यमंत्री, राज्याचे पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ भाईजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. आम्हा या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना ही खूप अवेलना होत असल्याने तरी आमच्या वेळोवेळी मागण्या पूर्ण होत नसून प्रमुख मागण्या आमची वसुलीची जाचक आठ ही रद्द करण्याकरिता आम्ही इथून उन्हातान्हात जात आहोत. सर्व आपल्या सर्कल मधील वारंगा सर्कल पासून 29 ते 40 लोक जाणार आहेत. स्वतःच्या पैशाने आणि कोणाच्या मागणीप्रमाणे नाही ना काही नाही, स्वतःच्या आपल्या लेकरबाळाच्या उपाशीपोटीचा खर्चाने तिथं उपस्थित राहणार आहेत. याच अधिवेशनात आम्हाला ही अपेक्षा आहे. ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवक साहेब आणि पंचायत समितीने जाचक आठ जी आमच्यावर लादण्यात आली की तुमचे पेमेंट 75 म्हणजे 100% जर वसुली होत असेल तरच 75% मध्ये आमची पुन्हा ती पेमेंटची आठ ही रद्द करण्याकरिताच म्हणजे वसुलीची आठ रद्द व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे. आणि वाढीव वेतन लागू करण्यात यावं ही एक प्रमुख मागणी आहे. आणि 10% भरती जे तळागाळापासून 20 वर्षापासून काय कार्यरत ग्रामपंचायतचे कर्मचारी काम करत आहेत त्यांची नव्याने पुनर्वृत्ती भरती करणे हे आमच्या प्रमुख 3-4 मागण्या आहेत. वारंवार होत नसल्याने आम्हाला ऑफलाईन ही पगार पहिल्यांदा वारंवार महिन्याला होत असते. जेव्हापासून हे सरकारमध्ये काहीतरी थोडं ऑफलाईन आणि ऑनलाईनचा घालमेल बसत नसल्यामुळे महिन्याला पेमेंट न होता 4-4 महिन्याला पेमेंट होत आहे. कारण वेळेवर वसुलीच्या काही अटी जाचक असल्याने वाढीव महागाई भत्ता हे ते महागाई वाढल्यामुळे वेळेवर लोक पैसे भरत नसल्यामुळे तो पण मुद्दा आहे. आणि दुष्काळ वारंवार काही शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ येत असली त्यामुळे सुद्धा वसुली वेळेवर भरल्या जात नसल्यामुळे ती वेळ आमच्यावर सुद्धा येत आहे. तरी शासनाने याचा विचार करण्यासाठी आम्ही मागणीला जात आहे.